आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। गेल्या 2 वर्षात सोन्याच्या दरात 20% वाढ झाली होती। जानेवारीपासून सोनं तब्बल 27% महागले। शेअर बाजारापेक्षाही सोन्यातली गुंतवणूक ही फायदेशीर ठरलेली आहे। तब्बल सोनं 8 महिन्यात हे 27% महागले। मात्र सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसतीये। सध्या सोन्याचे दर हे गगनचुंबी असेच पाहायला मिळतात। गणेशोत्सवात सोन्याची 3500 कोटी उलाढाल जी होऊ शकते। 8 महिन्यात 27% सोनं महागलेलं आहे आणि सोनं सध्या परतावा देणाऱ्यांमध्ये अग्रक्रमावर आहे। स्थानिक बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,01,510 रुपयांवर जाऊन पोहोचलाय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जळगावमधनं मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबरीनं आपल्या सोबत मुंबईतनं आमचे प्रतिनिधी अविनाश माने आहेत आणि पुण्यातनं रेवती हिंगवे आपल्या सोबत आहे। सगळ्यात आधी जळगावमध्ये जाऊयात। सुवर्णनगरी जळगावमधनं मंगेश, काय अपडेट्स? नक्कीच सध्या खरं तर आपण बघतोय की गेल्या वर्षभराच्या तुलनेत जे आहे मोठ्या प्रमाणात खरं तर सोन्याचे दर जे आहेत ते वाढल्याचं पाहायला मिळते आहे। जळगाव सुवर्णनगरीचा विचार केला तर आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर जे आहेत हे जीएसटी विना 1 लाखांच्या पार पोहोचले असून 1,08,000 रुपये दर जे आहेत ते जीएसटी विना आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये आहे। तर दुसरीकडे जीएसटीसह जर आपण सोन्याचे भाव बघितले तर 1,03,000 रुपयांच्या वर जे आहे ते सोन्याचे भाव पोहोचलेले आहे। असं असलं तरी मात्र आज गणेशोत्सव काळामध्ये जे आहे मोठी उलाढाल जी आहे ती सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळते आहे। आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाजी बंगाळे देखील आहेत। आकाजी, काय सांगणार ज्या पद्धतीने सोन्याचे भाव जे आहे जवळपास गेल्या वर्षात तुलनेत 28% सोन्याचे भाव वाढलेले आहे। असं असताना देखील दिवसाला जवळपास 100 कोटी रुपयांची उलाढाल जी आहे ती जळगावमध्ये पाहायला मिळते आहे। कसा उत्साह जो आहे या गणेशोत्सवात पाहायला मिळतोय? आता सोन्याचे भाव जे आहे ते 1,04,000 पर्यंत आता पोहोचलेले। चांदीचे भाव 1,21,000 पर्यंत पोहोचलेले। हा भाव जरी भरपूर असला तरी आता ग्राहकांना या भावाची सवय झाली आहे, कारण की 1 महिन्यापासून आपण बघितलं तर 1 लाखावरती भाव येतोय, परत 96 येतोय, 98 येतोय, कुठेतरी भाव तिकडच्या तिकडे फिरतो। म्हणून ग्राहकांमध्ये एक कॉन्फिडन्स आलेला आहे आता की आता या भावात घ्यायला काही हरकत नाही। आणि आपल्या जळगावमध्ये तरी सोन्याचा भाव काही असू द्या ग्राहक सोनं घेतात, कारण की आपल्या इंडियामध्ये आपण बघितलं तर सोन्याला खूप महत्त्व आहे। गेल्या 5 वर्षाचा आपण सोन्या चांदीचा रेकॉर्ड बघितला तर डबल तर सोन्याचे भाव 50,000ने वाढलेले आहेत। चांदीचे भाव 40,000 होते पहिले, आज 1,21,000 रुपये, तर कुठेतरी 80,000 रुपयाने चांदीचे भाव वाढलेले। तर कुठेतरी इंडियामध्ये सोन्याचा भाव काही असू द्या ग्राहकांमध्ये तोच उत्साह असतो दरवर्षी। यावर्षी चांदीचे दागिने घ्यायसाठी लोक आलेले। चांदी गणपतीसाठी मुकुट, दुर्वा, नेकलेस, विविध मोदक, विविध प्रकारचे फुलं आपल्या गणपतीसाठी अर्पण करायसाठी लोक घ्यायला आलेले या गणपतीमध्ये। साधारणतः किती उलाढाल जी आहे त्या गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहे? आता जळगावची उलाढाल आपण बघितली तर या गणेशोत्सव आतापर्यंत गेल्या 10 दिवसात 100 कोटीच्या वरती उलाढाल झालेली आहे। या गणेश महोत्सवामध्ये उलाढाल वाढायची शक्यता आहे, कारण की नंतर परत पितृपक्ष येईल। त्याच्यामुळे या गणेशोत्सवात अजून 100 कोटीची उलाढाल व्हायची शक्यता आहे। म्हणजे एकूण 200 कोटीची उलाढाल जळगाव सुवर्णनगरीमध्ये होईल। नक्कीच सध्या आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं आता सोन्याचे भाव जरी वाढत असले तरी गणेशोत्सव काळात जी आहे मोठी उलाढाल जी आहे ती जळगाव सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळते आहे। एकीकडे सोन्याचे भाव हे 1 लाखांच्या पार पोहोचले असले तरी चांदीचे देखील दर जे आहे सोन्याच्या पाठोपाठ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज चांदीचे दर खरं तर 1,21,000 वर पोहोचलेले आहेत। असं असताना देखील गणेशोत्सवासाठी जे आहेत विविध दुर्वा, फुलं, गणपतीसाठी अलंकार, चांदीच्या गणपतीच्या मूर्त्या अशा मोठ्या प्रमाणात मागणी जी आहे ती खरं तर या जळगाव सुवर्णनगरीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते आहे। प्रज्ञा, नक्कीच मंगेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। मुंबईतली काय स्थिती जाणून घेणार आहोत अविनाश माने यांच्याकडनं। अविनाश, गणपतीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात खरेदी होताना आपल्याला पाहायला मिळते। काय मुंबईतली स्थिती आहे आणि मुंबईकर सोन्याला कशी पसंती देत आहेत? सराफ बाजारात जर पाहिलं तर सोन्याच्या गणपतीच्या सोन्याच्या अलंकारासाठी जर पाहिलं तर मोठी जी आहे ती गर्दी होत नाही, पाहिलं मोठी मागणी देखील वाढलेली आपण पाहतोय। एकूणच पाहिलं तर गणपतीची मूर्ती असू दे, त्यानंतर उंदीर असू दे, त्यांचे पादुके असू दे, जास्वंदीचं फूल असू दे, अशी जी आहे ती मोठी मागणी जी आहे ती गणेशोत्सवानिमित्त जी आहे ती वाढताना पाहायला मिळालं। तर एकूणच जर पाहिलं
तर आत्ता जर पाहिलं तर 1500 कोटी इतकी जी आहे ती उलाढाल या सराफ बाजारात झालेली एकूणच पाहिलं तर आता गणेश उत्सव ते गणेश विसर्जनपर्यंत याची संपूर्ण मागणी जी आहे ते 3,500 कोटी इतकी होण्याची शक्यता देखील जी आहे ते ज्वेलर्स असोसिएशनचे कुमार जैन यांनी जी आहे ती माहिती जी आहे ती दिलेली आहे. एकूणच पाहिलं तर तरीसुद्धा जी मागणी जी आहे ती मोठी वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर पाहिलं तर गेल्या वर्षी याचा जर दर पाहिला तर 80,000 इतका होता, तर आत्ता जर पाहिलं तर 1 लाखाहून अधिक सोन्याचा दर वाढला असला तरी पण त्याची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला प्रज्ञा पाहायला मिळत आहे. नक्कीच सध्या आपण बघतोय ठिकठिकाणी सोन्याचे दर जरी वाढलेले असले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोनं प्रेमी लोक हे सध्या भारतात आहेतच आणि त्यामुळेच गणपतीच्या दागिन्यांचा बाजार हा अर्थातच कोट्यवधीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये आठवडाभरातली जर 1500 कोटी उलाढाल झालेली आहे, त्यामुळे येत्या काळात ही उलाढाल आणखीनच वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवती हिंगवे पुण्यातनं आमच्या प्रतिनिधी सोबत आहेत. रेवती, पुण्यामधनं कशी उलाढाल होताना पाहायला मिळतेय या संपूर्ण सुवर्णनगरीतनं? रेवती, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? रेवतीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि आपण बघतोय सध्या 10 दिवसातली उलाढालच 2,000 कोटींपर्यंत जाईल असा अंदाज आहे. सगळ्यांचे